नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये देखील अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि आता आपण ज्या परिसरामध्ये आहे हा लक्ष्मीनगरचा परिसर आहे. 10 तारखेपर्यंत ही जी अतिक्रमण आहेत ही स्वतःहून काढून घेण्याचे निर्देश जे आहेत ते नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपलं नुकसान होऊ नये यासाठी अनेक नागरिकांनी अशा पद्धतीने अतिक्रमण जे आहे ते स्वतःहून काढून घेतलेले आहे. हा रिंग रोडचा परिसर आहे. साई मंदिराचं जे नवीन इमारत झालेली आहे, दर्शन रांग आहे, त्याच्या शेजारचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये जो रिंग रोड जो आहे तो बाह्यवळण रस्ता आहे तो या परिसरातून जातो. त्यामुळे येथील आम्ही अतिक्रमण जी आहे ती हटवण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध उपाययोजना ज्या आहेत त्या शिर्डी नगरपालिका असेल, साईबाबा संस्थान आहे यांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या अतिक्रमण जी आहे ती आता निष्कासित करण्यात आलेली आहे. मात्र कुठेतरी अगोदर पुनर्वसन करा, नंतर अतिक्रमण काढा, अशी भूमिका या परिसरातील नागरिकांची होती. सर्वसामान्य आणि गरजू घटकातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी वास्तव्यास होते. मात्र अशा पद्धतीने बुलडोझर चालवण्यापूर्वी त्यांनी आपली अतिक्रमण काढून प्रशासनाला एक प्रकारे सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात या सर्व नागरिकांचं पुनर्वसन होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्या पद्धतीने या परिसरातील नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे आश्वासनाची पूर्तता पुढच्या काळात होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.